Hello everyone. The next biostatistics collection, presentation and types of the data. In this case, a data may come from the population. हे काल आपण बघितले or from a सॅम्पल घेत असताना किंवा पॉप्युलेशनमधले डाटाज आहेत ते डाटाज आपल्याला पाहायला मिळतात. Small letters like X or Y generally are used to represent the data values. म्हणजे X is equal to किती आहे आले लक्षात असं. And most of the data can be put into the following categories. That is, either it is a qualitative data or quantitative data. That means a researcher or any workers often prepare to use a quantitative data over the qualitative data because it tends itself more easily to mathematical analysis. For example, it does not make sense to find an average hair color or blood type, etc. etc. Definition. Quantitative data are the result of counting, measuring attributes of the population. हे सगळ्यांना माहितीच आहे. And qualitative data are the result of categorization or describing the attributes of the populations. Population मधले असणारे a data that you will see. मग क्वांटिटेटिव्ह फॉर्ममध्ये असेल तर इट इज अ क्वांटिटेटिव्ह डाटा ऑलवेज इन द नंबर्स अँड क्वालिटेटिव्ह डाटा आर जनरली डिस्क्राईब्ड बाय वर्ड्स ऑर लेटर्स. म्हणजे क्वालिटेटिव्ह डाटा वापरत असताना त्याचे वर्ड्स किंवा लेटर्स वापरायचे असतात, व्हाईल क्वांटिटेटिव्ह डाटा वापरत असताना नंबर्स येत असतात. आलं लक्षात. आता बघा एक्झाम्पल, अमाऊंट ऑफ मनी म्हणजे 1000 2000, हाईट 5.5 6.3, वेट असेल किंवा नंबर ऑफ पीपल असतील. आणि क्वालिटेटिव्हमध्ये हेअर कलर्स असेल, लाल निळा काळा पिवळा हे नाही, आता काय बी हेअर कलर लावतात लोक. ब्लड टाईप आहे ते, कार पर्सन ड्राईव्ह एक्सेट्रा एक्सेट्रा. The qualitative data may be either discrete type or continuous type. Qualitative discrete data, all data are the result of counting, called as quantitative discrete data. आलं लक्षात. आता कालच्या ह्याच्यात टर्मिनॉलॉजीमध्ये मी सांगितलेलंच आहे, तर दीज डाटाज टेक अ सर्टन न्यूमरिकल व्हॅल्यूज. तसं क्वांटिटेटिव्ह डाटामध्ये काय वापरतात, लेटर्स वापरतात. आले का लक्षात. मेजरिंग अँगल्स ऑफ radians might result in such a number as pi/6, pi/3. म्हणजे हे लेटर्स असे कुठले तुम्ही वापरू शकता. इफ यू अँड युअर फ्रेंड्स कॅरी बॅकपॅक्स with books then in the school or college, the number of books in the backpacks are discrete data and weight is backpack continuous data. आलं लक्षात. तुमच्या म्हणजे तुमच्या ज्या हातामध्ये किंवा खांद्याला लावलेली जी बॅग असते ती डिस्क्रीट डाटा असतो आणि बॅगचं वजन म्हणजे काय, कंटिन्युअस डाटा. आले लक्षात. मग क्वांटिटेटिव्ह डिस्क्रीट डाटा मध्ये एक्झाम्पल्स वेगवेगळे आहेत. डाटा कलर्स, बॅकपॅक्स इथं दिलेलं आहे. वेगवेगळ्या कलर्सच्या बॅग्स असतील, रेड ब्लॅक ग्रीन इन कलर असेल एक्सेट्रा एक्सेट्रा असतील, हो की नाही, कुठले वेळ असू शकतील. आणि मग कलेक्शन कसं करायचं किंवा टॅब्युलायझेशन कसं करायचं हे आता आपण पाहू. लेटेस्ट अगेन बिगिन्स विथ द एक्सरसाइज ऑन गॅदरिंग डाटा ऑफ परफॉर्मिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आपण घेतलेली आहे. तुमच्या समस्या, डिवाइड द स्टुडंट्स ऑर युअर क्लास इंटू 4 ग्रुप्स. अलाउ टू ईच ग्रुप द वर्क कलेक्टिंग द डाटा. कुठला डाटा, तुमच्या वर्गामधले असलेल्या मुलांना मी काम सांगितलं जसं तुम्हाला सांगतो. हाईट, 20 विद्यार्थ्यांची हाईट तुमच्या क्लासमध्ये किती आहे ते बघा. त्यांची ॲबसेंटी रोजच्या रोज पर डेची मोजा. त्यानंतर त्या महिन्यातली सगळी ॲबसेंटी असेल ते. नंबर ऑफ मेंबर्स ऑफ द फॅमिलीज क्लासमेटच्या घरात किती फॅमिलीज मेंबर्स आहेत. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया प्लॅन्टचं. आता आपल्या कॉलेज कॅम्पसमधले 15 प्लॅन्ट सिलेक्ट करून त्यांची हाईट घ्यायची. त्यानंतर फुलांचा कलर असेल, वास असेल हे घ्यायचा.
लीव्ज घ्यायचे, टाईप्स ऑफ लीव्ज, फायलोटेक्स्ट घ्यायचे, शेप ऑफ लीव्ज घ्यायचा, फॅमिली प्लांटची फॅमिली कुठली आहे हे घ्यायची, हे कलेक्शन करत राहायचं. लेट अस मूव्ह टू द रिझल्ट ऑफ द स्टुडंट्स आर गॅदरिंग. हाऊ डिड दे कलेक्ट देअर डाटा इन इच ग्रुप? कोणी कोणी काय केलं? डीड दे कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम ईच अँड एव्हरी स्टुडंट ऑर हाऊस ऑर पर्सन्स कन्सर्न्स ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन्स? प्रत्येकानं हा डाटा कलेक्ट ॲक्च्युली जाऊन केला का हे महत्त्वाचं आहे. डीड दे गेट इन्फॉर्मेशन ऑफ द सम सोर्स लाईक अवेलेबल स्कूल रेकॉर्ड ऑर कॉलेज रेकॉर्डमधले काय घेतला का डाटा? अलग लक्षात ह्याच्या पद्धतीनं. आणि मग इन ए फर्स्ट केस when the information was collected by investigator herself with a definite objective and in her mind the data obtained is called as a primary data. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली जो डाटा कलेक्ट केला त्याला प्रायमरी डाटा म्हणायचा. आणि मग रेकॉर्डमधून हा जो आहे कॉलेजच्या रेकॉर्डमधून किंवा स्कूलच्या रेकॉर्डमधून केलेला डाटा काय आहे? सेकंडरी डाटा आहे. आलं लक्षात. देन प्रेझेंटेशन ऑफ डाटा. डाटा प्रेझेंट कसा करायचा? as soon as the work has been related to collect the data is over, the investigator or researchers has to find out ways to present them in a form which is meaningful असला पाहिजे, easily understood म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे, and gives its main features at a glance. एकदा बघितलं की समोर लगेच लक्षात आलं पाहिजे. Let us now recall the various ways presenting the data. For example, आता हे दिलेलं आहे, 10 स्टुडंट्स इन बॉटनी MCQ टेस्टमध्ये मिळालेली ही मार्क्स आहे. आलं लक्षात. 53, 55, 36, 95 असे 62पर्यंत. ती डाटा इन दी फॉर्म इज कॉल्ड ॲज रॉ डाटा. ह्याला काय म्हणायचं? रॉ डाटा म्हणायचं. बाय लुकिंग ॲट इन दिस फॉर्म यू कॅन फाइंड द हायेस्ट अँड लोएस्ट मार्क. हायेस्ट आता किती आहे त्याच्यात? हायेस्ट इथं दिसतंय तुम्हाला 73 आहेत. लोएस्ट किती आहेत बाबा? ते लोएस्ट किती गेलं इथं? 55 आहेत. आलं लक्षात. किती आहेत ह्याच्यावरून काढायचं, म्हणजे किती बघताय हे. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं. आलं लक्षात. अँड दे हॅव बीन अरेंज्ड. हे जर असं तुम्हाला अवघड वाटत असेल, बघितलं ना, तर मला काय आलं नाही लवकर. मग अरेंज्ड इन असेंडिंग आणि डिसेंडिंग म्हणजे कमी मार्क ते जादा मार्क्स. मध्ये कमी मार्क्स आहेत ते पहिल्यांदा आणि जादा मार्काचे शेवटी. आणि मग मला बघा आता बरोबर आलं. कमी मार्क कमीत कमी पडलेत 25 आणि जास्तीत जास्त पडलेत किती? 95. हे महत्त्वाचं आहे. 25 आणि 95. नाव वी कॅन क्लिअरली हे लोएस्ट मार्क्स 25 आणि हायेस्ट मार्क्स 95. अ डिफरन्स बिटवीन दिस टू फिगर्स कॉल्ड ॲज अ रेंज ऑफ द डाटा. रेंज ऑफ डाटा म्हणायचं. मग ह्याच्यात आता हायेस्टमधून वजा करायचे लोएस्ट, म्हणजे 70 हा काय आली त्याची रेंज आली. अलग लक्षात. प्रेझेंटेशन ऑफ डाटा इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर कॅन क्वाईट टाईम कन्झ्युमिंग, particularly when the number of observations in the experiments are large in case of the next example. पुढच्या एक्झाम्पल बघा. म्हणजे इथं मी थोडं होतं म्हणून कमी आणि जास्त मार्क्सचं अरेंज केलं. पण ज्या वेळेला 100भर विद्यार्थी असतात किंवा 30 विद्यार्थी असतात, 50 विद्यार्थी असतात, त्यावेळेला ह्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं 100पैकी मार्क्स आता BC3 बॉटनीच्या स्टुडंटला किती पडले? एकूण 30 विद्यार्थी आहेत. तर हे 30 विद्यार्थ्यांना पडलेले मार्क्स आहेत. ते आले लक्षात. हे आता ह्याच्यात जर काढायचं म्हटलं तर लगेच लक्षात येईल का? येणार नाही. आणि त्यासाठी करायचं काय? रिकॉल दॅट the number of students who have obtained a certain number of marks called the frequency of these marks. आलं लक्षात. अँड फॉर इन्स्टन्स मग ह्याच्यापासून आपण मग बघून घ्यायचं, ह्याच्यातले ग्रुप्स बघायचे किती आहेत. आता 10 मार्क्स पडणारे किती विद्यार्थी आहेत? तर एकच विद्यार्थी आहे. 20 मार्क्स पडणारा एक विद्यार्थी आहे. 36 मार्क्स पडणारा 3 विद्यार्थी आहेत. म्हणजे हा जो डाटा आपण गोळा केलेला आहे, हा ह्याच्यातून आपण हे बघायचं 10 किती वेळा आलेला आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने डाटा केल्यानंतर आपल्याला ही काय मिळत असते? फ्रिक्वेन्सी मिळत असते. आलं लक्षात. किती विद्यार्थ्यांना किती. दिस टेबल इज कॉल्ड ॲज अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल और सिम्पली ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. नोट दॅट यू कॅन यूज ऑल्सो टॅली मार्क्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता त्यासाठी आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. आपल्या कॉलेजतर्फे बॉटनी डिपार्टमेंट तर्फे आपण काय केलं की वन महोत्सव साजरा केला. आणि त्यासाठी शाळा 100 निवडल्या आणि 100 शाळांना 100 झाडे दिली.
शेवटी त्या लोकांनी 100 शाळातल्या लोकांनी किती झाडे जगिवली शेवटच्या ह्याच्यात फायनलच्या ह्याच्यामध्ये, त्याचा काय काय आहे हा डाटा आहे बघा. हे 100 आहेत सगळे. मग असा जर डाटा असेल तर मग किती अवघड पडत असतं, कुठलं कमी आणि कुठलं जास्त. दिस इज द मोस्ट difficult. That is why such type of the frequency data has to be introduced here to present such a large amount of data that reader can make sense of it easily. We consider into the groups like 20, 29, 30, 39 since our data from the 23 to 29. 98 म्हणजे कमीत कमी 23 आणि 98 आहेत म्हणून मग आपण काय करायचे, रेंज घ्यायची, 10 ची रेंज घ्यायची. आता इथं कमीत कमी प्लांट्स किती आहेत इथं बघितलं तर डाटामध्ये आपल्या लक्षात येईल की 23 आहेत. 23 प्लांट जगलेले आहेत. म्हणजे 20पासून चालू केलं पाहिजे. 10चं हे केलं तर 20 ते 29 झाले 10, पुन्हा 29 ते पुढचा पार्ट झाला, 30 ते 39 झाला पुढचा. हे झालं ग्रुपिंग्स. दीज ग्रुपिंग्स आर कॉल्ड ॲज अ क्लासेस. त्याला काय म्हणायचं, क्लासेस म्हणायचं किंवा क्लास इंटरवल म्हणायचं. अँड देअर साईज इज कॉल्ड ॲज अ क्लास साईज with are the class widths, which is 10 in this case. In each of these classes, least number is called the lower class limit म्हणायचं आणि the greatest numberला काय म्हणायचं, अप्पर. आता ह्याच्यात 20 ते 29 अच्छा ह्याच्यातलं 20 इज द लोअर क्लास लिमिट झालं, 29 इज अप्पर क्लास लिमिट झालं. आलं लक्षात. मग हे टॅब्युलेशन आपण असं करू शकतो, टॅली मार्क्स घेऊन. म्हणजे चुकू नये म्हणून रेषा मारायच्या. 20 ते 19 मध्ये हे किती आहेत बाबा, ह्या ह्याच्यातले, ह्या 100 ह्याच्यातले किती आहेत, तर एकूण किती आहेत इथं 3 आहेत. आले लक्षात. हा टॅली मार्क 3 म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली इथं 3 झाली. तसंच हे 30 ते 39 मध्ये हे 14 इन दिस वे. आले लक्षात. हा काय करायचा, नंबर ऑफ प्लांट क्लास घ्यायचा, क्लास नंतर टॅली मार्क्स घ्यायचे आणि मग फ्रिक्वेन्सी काढायची. So presenting data in the form of simplified and condensed data is enable use to the observations of certain important features or characteristics at the glance. असं जर बघितलं टेबलाला टॅब्युलेशन केल्यानंतर की लगेच आपल्या लक्षात येईल की नेमकं काय ह्याच्यामध्ये डाटा गोळा केलेला आहे. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणायचं. याला काय म्हणायचं, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. हेअर वी कॅन इझिली ऑब्झर्व दॅट 50% ऑर मोर दॅट प्लांट्स आर सर्वाइव्ड. मग 50%पेक्षा जास्त सर्वाईव्ह केलेले किती प्लांट्स आहेत बघा इथं बघा, 50 ते 99 म्हणजे इथं 8 अधिक 18 अधिक 20 अधिक 23 म्हणजे हे 71. जवळजवळ 71 शाळांनी काय केले की जवळजवळ एवढी प्लांट्स काय केले 50%च्या वर सर्वाईव्ह केली किंवा जगून दाखवली आपण दिलेल्या. वी ऑब्झर्व दी क्लासेस इन द टेबल अभाव नॉन ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅप करायचं नाही म्हणून तर 80 89 म्हणजे इथं लगेच पुढचा नंबर 90 99 असं लिहायचं असतं. आले लक्षात. ही ओव्हरलॅपिंग होऊ शकत नाही. समटाईम्स पॅरामीटर्स लाईक वेट साईज वेअर इन न्यूमरिकल फॉर्म्स, सो इट नीड्स टू चेंज अँड फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन द गॅप. ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे वेट्स किंवा साईज असतात त्यांचे वेगळं असतं. आले लक्षात. वेट्स असेल तर न्यूमरिकल डाटा येणारा किती किलोचं वजन आहे, 5.4 किलोचं आहे, 5.5चं आहे असं असेल. असं लक्षात. म्हणजे ह्या रेंज सगळ्या काय होणार, चेंज होणार. तर हा डिफरन्स गॅप आहे, तो डिफरन्स गॅप आपण त्याच्यातून काढू शकतो. कसा, साईज ऑफ द लीप लेंथ इन सेंटीमीटर. क्लास बिकम्स 1 to 3, 3 to 5, बट समटाईम्स लीप हॅज 1.5, 2.5 लाईक दिस. असं जर असेल तर मग काय करायचं. मग प्रश्न येतो, वी नीड डिव्हाइड द इंटरवल सो दॅट द अप्पर अँड लोअर लिमिट्स consecutive intervals are the same. And for this we find out the difference between the upper limit of a class and the lower limit of a succeeding class. When we then add half of this difference to each of the upper limits and subtract same from the lower limits. आले लक्षात. अशा वेळेला काय करायचं, अप्पर लिमिटमध्ये काय करायचं की हाफ हा सबस्ट्रॅक्ट करायचं आणि लोअर लिमिटमध्ये हाफ हा ॲड करायचं. कसं आहे ते बघायचं. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर 1 to 3 आहे म्हणजे आणि 3 ते 5 ह्या रेंजमध्ये आहे.
लोअर लिमिट 1 ते 3 आहेत म्हणजे किती आलं इथं 1 आलं. आलं लक्षात. तदनंतर अप्पर लिमिटमध्ये किती आलं इथं 3 ते 5 5 आलं. आलं लक्षात. द डिफरन्स 1 5 1 मायनस 5 आला 4 1.5 आला 0.05 म्हणजे 0.5 काय करायचं प्रत्येक वेळेला ॲड करत जायचं. म्हणजे पहिला क्लास आहे तो रिकॉल करायचा आणि केल्यानंतर पहिला जे 1 ते 3 होता तो कसा करायचा 1 to 1.5 टू 1 प्लस 1.2 म्हणजेच कसा येते बघा 0.5 to 3 to 5.5 लाईकवाईज म्हणजे असं म्हणजे 0.5 ही जी लेंथ आहे लेपची 1.5 ही बसली पाहिजे 2.5ची लेंथ ह्या क्लासमध्ये बसली पाहिजे. अशा पद्धतीने टॅब्युलेशन आपण फ्रिक्वेन्सी क्लासचं करू शकतो. आलं लक्षात. सो दिस इज अबाउट द ऑल दीज थिंग्स इन केस ऑफ द collection of the data particularly from this presentation of the types of the data. Thank you. Yes.